नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये उन्हाळा सुरू झाला की आपली त्वचा अनेक समस्यांना सामोरी जाते. आपली त्वचा, चेहरा काळवंट पडणे, टॅनिंग होणे, पिंपल्स येणे, त्वचा कोरडी पडणे किंवा खूप तेलकट होणे, त्वचेवरती लालसरपणा येणे अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. अशा समस्या तुमच्या पण आयुष्यात निर्माण होतात का? तर ह्या समस्या जर तुमच्या अशा आयुष्यामध्ये जर होत असतील तर हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी स्पेशल आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी, कोणते घरगुती उपाय करावे आणि कोणत्या सवयी आपल्याला असाव्यात. कोणत्या सवयी अंगीकारल्यास तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी राहील. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आहे, तर व्हिडिओ नक्की तुम्ही पुढं बघा. उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या समस्या का वाढतात? उन्हाळ्यामध्ये सूर्याची तीव्र किरणे आपल्या चेहऱ्यावरील, आपल्या त्वचेवरील थेट परिणाम करतात. त्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. त्याचबरोबर आपल्याला घाम, धूळ आणि प्रदूषण यामुळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होतात आणि पिंपल्स, ब्लॅक हेड्स यासारख्या समस्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये उद्भवू लागतात. त्या समस्या उद्भवू नयेत यासाठी आपल्याला कोणते उपाय करावे तर बघा. उपाय क्रमांक 1, भरपूर पाणी प्या. त्वचा सुंदर ठेवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. दिवसभरामध्ये कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ दूर करतात, बाहेर काढण्यास मदत करते आणि त्वचा आपली हायड्रेट ठेवते. उपाय क्रमांक 2, उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त आपण फळांचा आहार घ्यावा. जसे की उन्हाळ्यामध्ये टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, मोसंबी यासारखी फळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खावीत. यामध्ये आपल्या शरीरामध्ये फळांमधून आपल्या शरीराला भरपूर विटॅमिन आणि पाण्याचं प्रमाण जास्त मिळतं. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. उपाय क्रमांक 3, काकडीचा फेस पॅक. काकडी किसून त्याचा रस काढा. हा रस चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपल्या त्वचेला थंडावा मिळतो आणि आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळते. उपाय क्रमांक 4, दहीमध्ये फेस पॅक बनवून लावा. 2 चमचे बेसन आणि 1 चम्मच दही घ्या. एकत्र मिसळा आणि हे मिश्रण आपण चेहऱ्याला लावा. 15 ते 20 मिनिटांनी हे फेस पॅक तुम्ही धुवा. नंतर तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणि उजळ दिसण्यासाठी हा उपाय नक्की उपयुक्त ठरेल. उपाय क्रमांक 5, आपल्या चेहरा धुण्यासाठी रोज आपण गुलाब पाण्याचा अवश्य वापर करा. गुलाब पाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. दिवसातून 2 वेळा आपण गुलाब पाण्याने चेहरा धुतल्यास आपल्या चेहऱ्यावरील तेज दिसून येऊ लागते. चेहरा स्वच्छ होतो. यामुळे त्वचेला आपल्या ताजेपणा मिळतो. उपाय क्रमांक 6, मधाचा वापर करा. मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे 1 चमचा मध चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. त्वचा मऊ आणि चमकदार दिसू लागते. बर्फाचा मसाज करा. कपड्यामध्ये बर्फ गुंडाळून चेहऱ्याला हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे त्वचेची सूज कमी होऊन चेहरा आपला नेहमी फ्रेश दिसतो. उपाय क्रमांक 8, कोरफड जेल. ताजी कोरफड घेऊन तिचे जेल चेहऱ्यावर लावा. रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास अधिक फायदा होतो. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
उपाय क्रमांक 9. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास झोप घेणे आपल्या शरीराला आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्यावर त्वचेची दुरुस्ती होते आणि चेहरा आपला फ्रेश दिसू लागतो. उपाय क्रमांक 10. सनस्क्रीन वापरणे विसरू नका. उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन वापरणे विसरू नका. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. या चुका नक्की टाळा. वारंवार चेहरा साबणाने धुणे, जास्त तेलकट पदार्थ खाणे, कमी पाणी पिणे, उन्हामध्ये जास्त वेळ फिरणे, चेहऱ्यावर वारंवार हात लावणे या चुका नक्की टाळा. विशेष घरगुती उपाय: 1 चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी मिसळून फेस पॅक बनवा. ते फेस पॅक अशा पद्धतीने तयार करा. हा फेस पॅक आठवड्यातून 2दा चेहऱ्यावर लावा. 2 वेळा लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहरा उजळ दिसतो. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे उपाय, आजचे ब्युटी टिप्स तुम्हाला कसे वाटले? सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याऐवजी गरज नाही. योग्य आहार, भरपूर पाणी, पुरेशी झोप आणि हे साधे सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची कधीही गरज पडणार नाही आणि उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी होणार पण नाही. उन्हाळ्यामध्ये अगदी तजेलदार आणि सुंदर त्वचा तुमची राहू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच ब्युटी टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.